चनकपूर धरण परिसरात पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली असून मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार यशवंत कौतिक पवार वय वर्ष 22 राहणार मोहमुख हे चनकपूर धरण परिसरात मासेमारी करण्यासाठी गेले होते। दरम्यान पाण्याच्या काठावर असताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते खोल पाण्यात पडले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत युवकाला वाचवण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळाल्यानंतर अभोणा पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिक व बचाव पथकाच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली आहे। अखेर सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या दरम्यान युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले। पाटबंधारे विभाग यांनी धरण परिसरात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले असून पाण्याजवळ जाताना सतर्क राहण्याचा इशारा दिला। विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरण परिसरात मासेमारी पोहणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनारसह प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण।